शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाशला चक्कर आल्यामुळे राजा काका आणि रागिनी त्याला घरी घेऊन येतात. तो अजूनही बेशुद्धच असतो. आजी त्याच्या जवळच बसून असते. तर रागिनी नाटक करत वकिलांना सांगते की तुम्ही सगळे पेपर्स घेऊन पोलीस स्टेशनला जा, आम्ही सुद्धा थोड्या वेळात पोहोचतो. आणि त्यानंतर आजी तिला आणि राजा काकांना सांगते की आकाशचा ताप तर हळूहळू वाढत चालला आहे, त्यामुळे राजा काका काळजीत पडतात. तर रागिनी उगाच नाटक करत म्हणत असते की एका पाठोपाठ एक ज्या घटना घडत आहेत त्यामुळे आकाशच्या मनावर ताण आला असेल. तर राजा काका म्हणतात, पण ही बातमी त्या NGOवाल्या लोकांपर्यंत कशी पोहोचली तेच कळत नाही. त्या सोनलला आपण जितकी साधी समजत होतो तितकी साधी ती नाही आहे. आणि त्यानंतर आजी आकाश आणि भूमीसाठी देवीकडे प्रार्थना करते. तर राजा काका तिला सांगतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही लगेच पोलीस स्टेशनला जातो आणि भूमीची बेल करतो. अथर्व मानसीसुद्धा आमच्यासोबत येत आहेत. आणि त्यानंतर ते सर्वजण पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतात. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अथर्व आणि मानसी भूमीला घडलेला सगळा प्रकार सांगतात. आणि आकाश बेशुद्ध झाला होता, त्याला ताप आला आहे हे कळल्यानंतर भूमी काळजीत पडते. ती रडतच म्हणते की आत्ता माझ्या आकाशला सगळ्यात जास्त माझी गरज आहे आणि मी मात्र इथे अडकली आहे. पुढे ती म्हणते की जेव्हा मी त्या सोनलच्या घरी गेले होते तेव्हा मला तिथे सगळंच विचित्र वाटलं. म्हणजे तुम्हीच विचार करा, एका साध्या सरळ मुलीच्या घरी छुपा कॅमेरा कशासाठी असेल आणि तिला हे सगळं कसं काय सुचलं असेल. आणि मुळात या सगळ्या गोष्टींची माहिती त्या NGOपर्यंत कशी काय गेली, कारण यामध्ये बदनामी होऊ नये म्हणून पोलीस विक्टिमचं नाव कोणालाही सांगत नाही. मग ही बातमी त्या NGOपर्यंत कशी काय पोहोचली. आपल्याकडून तर असा निष्काळजीपणा होणार नाही, म्हणजे हे कामसुद्धा त्या सोनलचंच असणार. तिनेच ही बातमी लीक केली असणार आणि या गोष्टीवर मनू आणि अथर्वचा देखील विश्वास बसतो. तर अथर्व भूमीला सांगतो की ताई तू काळजी करू नको, आज संध्याकाळपर्यंत तुझी बेल होईल आणि मग आपण त्या सोनलचं सगळं सत्य उघडकीस आणू. आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब रागिनी आणि राजा काकांना म्हणत असतात की आत्ता 4:30 वाजले आहेत आणि 5 वाजता कोर्ट बंद होईल. जर आज भूमी मॅडमची बेल झाली नाही तर पुढचे 3 दिवस त्यांना पोलीस कोठडीमध्येच राहावं लागेल, कारण शनिवार, रविवार आणि सोमवारी कोर्टाला सुट्टी आहे. आणि ते ऐकून राजा काकांना धक्काच बसतो. तर रागिनी मुद्दाम त्या वकिलांना फोन करण्याचं नाटक करते, मात्र फोन काही लागत नाही. त्यामुळे ती उगाच काळजीमध्ये म्हणते की वकील साहेबांचा फोन लागत नाहीये, कदाचित ते ट्रॅफिकमध्ये वगैरे अडकले असतील, थोड्या वेळामध्ये येतील, आपण अजून थोडा वेळ त्यांची वाट बघू. मात्र त्यानंतर ती लॉकअपमध्ये असणाऱ्या भूमीकडे बघते आणि खूपच खुश होते. तर इकडे भूमी अथर्व आणि मनूला सांगत असते की आपल्याला आजपासूनच कामाला सुरुवात करायला हवी. आणि त्यानंतर ती अथर्वला सांगते की तू प्रशांतला तुझ्या सोबत घे आणि त्या सोनलच्या घरावर लक्ष ठेव. ती कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही दोघेजण लक्ष ठेवा. त्याचसोबत गंगाधर काकांना विचारून तिचं त्या कॉलनीमधील काय रेकॉर्ड आहे हे सुद्धा बघा. आणि त्यानंतर ती मनूला सुद्धा सांगते की तू उद्या डॉक्टर वर्तकांची अपॉइंटमेंट घे, आपण सगळ्या बाजूंनी तयारी करून ठेवायला हवी. ही केस कोर्टामध्ये उभी राहण्याच्या आतच आपल्याला सोनलच्या विरोधात सगळे पुरावे सापडायला हवे. आणि त्यावर अथर्व मनूसुद्धा हो म्हणतात. तर दुसरीकडे रागिनी खूप मोठ्याने फोनवर ओरडते, त्यामुळे पोलीस स्टेशनमधील सगळे लोक तिच्याकडे बघायला सुरुवात करतात. तर रागिनी म्हणत असते की वकील साहेब हे काय बोलताय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का, तुमचे फॅमिली प्रॉब्लेम्स तुमच्या जवळ ठेवा. तुम्ही वेळेत कोर्टात न पोहोचल्यामुळे आता माझ्या सुनेला अजून 3 दिवस पोलीस कोठडीमध्येच राहावं लागेल आणि या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप करावा लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रागिनी उगाच नाटक करत रडत भूमीजवळ जाते आणि तिला म्हणते की भूमी बाळा, मला माफ कर, पण मी तुझी बेल नाही करू शकत. अजून 3 दिवस तुला पोलीस कोठडीमध्येच राहावं लागेल. कायद्याने आपले हात बांधले गेले आहेत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रागिनी रडतच म्हणत असते की भूमी, मला तुझी आणि आकाशची अवस्था बघवत नाहीये ग, पण मी काय करू मलाच कळत नाही. तर भूमी रडतच तिला विचारते, पण आत्या आकाशला खूप ताप आला आहे ना, मग तो 3 दिवस माझ्याशिवाय कसा राहील, त्याची काय अवस्था होईल. आणि त्यावर रागिनी रडतच म्हणते की भूमी तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. मात्र घडलेल्या प्रकाराचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचवेळी
रागिणीला आजीचा फोन येतो, त्यामुळे रागिणी मोठ्याने म्हणते की आई तू घाबरू नको, मी लगेच घरी येते. त्यामुळे भूमी तिला काय झालं आहे ते विचारते. त्यावर रागिणी सांगते की आकाशसाठी कोर्टाचं समन्स आलं आहे. मंगळवारी केसची पहिली तारीख आहे आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो. आणि त्यानंतर मनू आणि अथर्व भूमीला म्हणतात की ताई आपल्याकडे फक्त 3 दिवस आहेत आणि जर हे 3 दिवस तू जेलमध्येच असशील तर मग तुझ्याशिवाय सगळं मॅनेज करणं खूप अवघड जाईल. आता आपण आकाश जिजूंना निर्दोष सिद्ध कसं करणार आहोत. आणि त्यामुळे भूमीसुद्धा काळजीत पडते. रागिणी मात्र खूपच खुश असते. तर दुसरीकडे आजी ते कोर्टाचं समन्स बघत असते आणि त्याचवेळी आकाश तिथे येतो. तो आजीला विचारतो की हे काय आहे. त्यावर आजी रडतच म्हणते की कोर्टाचा समन्स या शब्दाचा अर्थ मी तुला कसा काय समजावून सांगू. आणि आजी रडत आहे हे बघून आकाशही रडायला सुरुवात करतो. तो आजीला विचारत असतो की नक्की काय झालं आहे, प्लीज मला सांग. आणि सायकल राणी घरी कधी येणार आहे. त्यावर आजी त्याला समजावते की तुझी आत्तू आणि राजा काका पोलीस स्टेशनमध्येच गेले आहेत. ते तुझ्या सायकल राणीला लवकरात लवकर घरी घेऊन येतील. आणि त्याच वेळी रघु काका तिथे येतात आणि आजी आकाशला सांगतात की राजा काका आणि बाईसाहेब घरी आले आहेत. त्यामुळे त्या दोघांनाही खूप आनंद होतो. तर दुसरीकडे पौर्णिमा आणि नीलांबरी रूममध्ये बसून खात असतात आणि त्या दोघीही खूपच खुश असतात. तर दुसरीकडे राजा काका, अथर्व, मानसी आणि रागिणी घरामध्ये येतात. आकाश त्या चौघांनाही भूमीबद्दल विचारतो, मात्र ते चौघेही खाली मान घालूनच उभे असतात. त्यामुळे आकाश खूप पॅनिक होतो. तो मोठ्याने ओरडतो की सांगा ना माझी सायकल राणी कुठे आहे, प्लीज मला सांगा. आणि त्यामुळे राजा काका त्याला सांगतात की सॉरी आकाश, पण आम्ही तुझ्या सायकल राणीला घरी नाही आणू शकलो. पोलीस काकांनी तिला नाही सोडलं. आणि ते ऐकून आकाशला मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे पौर्णिमा आनंदानेच नीलांबरीला विचारत असते की जेव्हा बाबांना समजलं की त्यांच्या लाडक्या लेकीला अटक झाली आहे तेव्हा त्यांचा चेहरा तर एवढूसा झाला असेल ना गं. आणि ते ऐकून नीलांबरी तोंड पाडून म्हणते की कशाला तू उगाच त्यांचं नाव काढलं, त्यांना फक्त मला त्रास द्यायला येतो, बाकी काही नाही. आणि त्यामुळे पौर्णिमा तिला हसतच काय झालं आहे ते विचारते. त्यावर नीलांबरी म्हणते की जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली तेव्हा ते माझ्या पाठीमागेच लागले की तू आधी त्यांच्या घरी जा, आकाशरावांची चौकशी कर, त्यांना आधार दे. आणि मी ऐकत नाही आहे हे म्हटल्यावर त्यांनी माझ्यासोबत वाद घालायला सुरुवात केली आणि मग मी सुद्धा सरळ इकडे निघून आले. आणि ते ऐकून पौर्णिमा खुश होते. आणि त्याच वेळी त्या दोघींना आकाशचा आवाज येतो. त्यामुळे त्या दोघी खूपच खुश होतात आणि लगेच बाहेर जातात. तर इकडे आकाश खूप पॅनिक झालेला असतो आणि तो म्हणतो की आता मी माझ्या सायकल राणीला घेऊन येणार. आणि तो पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतो. मात्र सर्वजण मिळून त्याला थांबवतात. रागिणी मोठ्याने ओरडून त्याला सांगते की आकाश तुझी सायकल राणी अजून 3 दिवस घरी येणार नाही. आणि ते ऐकून आकाश खूप नाराज होतो. मात्र त्याच वेळी भूमी घरात येत म्हणते की आकाशची सायकल राणी आली आहे. आणि तिला बघून आकाशचा आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र रागिणी, पौर्णिमा आणि नीलांबरी यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इतर सर्वजण खूप खुश होतात. तर भूमीच्या पाठोपाठ तिचे बाबा आणि गंगाधर काकासुद्धा येतात आणि त्यांना बघून सगळ्यांनाच आनंद होतो. आकाश तर पळतच जाऊन भूमीला मिठी मारतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीने सांगितल्याप्रमाणे प्रशांत डिलेव्हरी बॉय म्हणून त्या सोनियाच्या घरी जातो आणि तिथे दारूच्या बाटल्या वगैरे बघून त्याला धक्काच बसतो. तो लगेच त्या गोष्टींचे फोटो काढतो आणि भूमीला पाठवतो. आणि त्यानंतर भूमी त्या सोनियाला भेटते. सोनियाला तिच्या खऱ्या रूपात बघून तिला धक्काच बसतो. तर सोनिया तिला सांगते की तू या सगळ्या गोष्टींच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करू नको, कारण तिथे जाऊन तुझ्या हाताला जे लागेल ते बघून तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.